मोठा बंगला आहे का छोटी झोपडी आहे याचाही विचार देव करत नाही. तुमच्या अंगावर ब्रँडेड कपडे का फाटलेले कपडे याचाही विचार देव करत नाही. मग महाराज देव विचार करतो कोणाचा सांगायचा प्रयत्न करेल. दादांनो, जगाचा मालक विचार करतो. एवढं सगळं असून सुद्धा, एवढी कला एवढं ज्ञान असून सुद्धा तुझ्या अंतःकरणात किती नम्रता आहे, किती श्रद्धा आहे याचा विचार देव करत असतो. हो मायबाप. जगद्गुरु तुकोबारायांचं वाक्य आहे, तुका म्हणे बरवे जहान व्हावे लहानाहून लहान, लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा, मुंगी साखरेचा रवा. लहानपण घेता आलं पाहिजे. जेवढं लहानपण, जेवढी नम्रता अंतःकरणात असेल तेव्हा जगाच्या मालकाला आवडत असतं मुंगी साखरेचा रवा. बरोबर आहे का नाही? महिला मंडळ, तुम्ही मुंगी पाहिली बरोबर आहे का नाही? ती चावल्यानंतर जो आनंद होतो तो खेळला जाऊन सुद्धा होत. बरोबर आहे का नाही? चावल्या का तुम्हाला मुंग्या कधी? अशा 2-4 मुंग्या जवळ आल्या, ऐकताय तुम्ही? हां, अशा 2-4 मुंग्या जवळ आल्या. दीक्षितवाडी, खेड, पुणे, बरोबर आहे का नाही, रत्नागिरी, अशा 2-4 मुंग्या जवळ आल्या आणि त्यातली एक मुंगी म्हटली, बाई मला दिल्ली जायचं. असं कोण म्हणे? मुंगी. ओ मुंगी ओ, असं कोण म्हणे? मुंगी. आणि त्यातली एक मुंगी उठली, फनकन तिच्या कानात मारली. पागल आहे काय म्हणे? तुझा बजेट किती, तू बोलते किती, जाईन का मुंगी दिल्लीला? हो बचत गट जाईन काय? पण तीच मुंगी जर दीपक भाऊंच्या शर्टावर चढली, भाऊ गेले दिल्लीला, मग गेले मुंगी दिल्लीला. पहा आता काय माझ्याकडे, नो तिकीट, नो विजा, नो पासपोर्ट, नो चेकिंग, नॉन स्टॉप तिनं दिल्ली गाठली. आणि मग दिल्लीतल्या मुंगीनं दीक्षितवाडीतल्या मुंगीला व्हिडिओ कॉल केला. ही म्हणे का ग तू दिल्ली कस काय पोहोचली? त्या दिल्लीतल्या मुंगीने उत्तर दिलं, खूप सुंदर उत्तर आहे. ती मुंगी म्हणते, बाई दिल्ली जाण्याकरता 2 गोष्टी केल्या. 1 मी लहान झाले आणि 2 हात मोठ्याचा धरला. कळतं का बघा, थोडं तुकडं करून सांग. अरे परमार्थात तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर नम्रता घ्या, म्हणजे लहान व्हा. संत रूपी मोठ्याचा हात धरा, म्हणजे देव रूपी दिल्ली तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद नम्रतेची. हो, नम्र झाला भूता तेने कोंडिले हरिपद प्राप्ती, हरिपद प्राप्ती, हरिपद प्राप्ती, हरिपद प्राप्ती, हरिपद प्राप्ती, हरिपद प्राप्ती बोला बालकास. हरिपद प्राप्ती, हरिपद प्राप्ती, हरिपद प्राप्ती, हरिपद प्राप्ती, हरिपद प्राप्ती, हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकासी अभिमानियासी गर्भवास. 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 अभिमानियासी गर्भवास, अभिमानियासी गर्भवास. हरिमुखे गाता, हरिमुखे गाता, हरिमुखी 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 हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकासी अभिमानी असी गर्भवास. जो भोळा आहे त्याला देवाची प्राप्ती. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कडी काळा. अंतकरणात नम्रता असली पाहिजे, स्वभावात नम्रता असली पाहिजे. आपला विषय चालू होता, त्या गोपिका सामान्य नव्हत्या, जगाच्या मालकाची प्राप्ती झाली, पण त्यांना ताई देव भेटल्यानंतर दादा थोडासा अहंकार झाला,
थोडंसं अज्ञान निर्माण झालं. त्यांना असं वाटत होतं हा देव आमच्या बरोबर नाचतो काय, गातो काय, उड्या काय मारतो. जगाच्या मालकाला ते आवडलं नाही. देव थोड्या वेळाकरता अंतर्ध्यान झाले, निघून गेले. आणि मग देव निघून गेल्यानंतर थोड्या वेळाकरता त्यांची जी अवस्था झाली ती अवस्था म्हणजे विरहिणी. ज्ञानोबाराय महाराजांनी सुंदर प्रकारे सांगितलंय. कृष्णे वेधिले विरहिणी बोले, चंद्रमा करीत उभा रागे माये, नलवा चंदनु वंगी न घाला विंझन वारा, हरिविन शून्य शेजारो गे माये, माझ्या जीवीचे तुम्ही का होणेना. सुंदर ज्ञानोबारांनी वर्णन केलं. ऐका, पहिला शब्द तुम्हाला सांगितला विराणी, दुसरा विहरणी, तिसरा आहे विरहिणी. विरहिणी शब्दाचा अर्थ सांगितला. पुन्हा दुसरा शब्द सांगते विहरणी. विहरणी कोणाला म्हणतात? जिला जगाच्या मालकाची प्राप्ती झाली, नित्य हरीची या समागमे बाई, न देखिले ते सुख भोगू पाही, किंवा होते बहुता दिवसा अर्थ वागविले, आज अकस्माती फळ देऊ आले, दृष्ट श्रीहरीची देखिले पाऊले, घेतले जन्म माझे सार्थक त्याचे झाले, हो धन्य ही आनंदाची सापडली वेळ. ऐका, विहरणी. आणि तिसरा शब्द आहे विराणी. विराणी शब्दाचा अर्थ सोपा करून सांगते. विराणी शब्दाचा अर्थ आहे वीर राणी, वैभवाची राणी, वैभव संपन्नतेची राणी. राणी सहजासहजी होत नाही. बरोबर आहे का नाही? महिला मंडळ कोणालाही राणी म्हणता येत नाही. बघा, पूर्वीचा कालखंड होता. डोक्यावर टोपलं घेऊन काहीतरी विकण्याकरता महिला मंडळ यायचं. गावाची सुरुवात झाली की डोक्यावर टोपलं असायचं, एका हातात काठी असायची, एका हातात डबा असायचा. तिला काय म्हणायचे? वैदिन. बरोबर आहे का नाही? येतात का आपल्याकडे? कदाचित येत नाही. तुमच्याकडे काहीतरी वेगळं म्हणत असतील. बरोबर आहे का नाही? कारण तालुका बदलला की भाषा, जिल्हा बदलला की भाषा. आणि तुमचा माझं लय अंतर आहे. बरोबर आहे का नाही? 700 किलोमीटर आहे ना. ऐका ऐका, तिला वैदिन म्हणायचे. आणि मग ती वैदिन गावात ज्यावेळी शिरायची, शिरत असताना राणी कोणालाही म्हणत नाही, या वाक्यावर आपण बोलणार आहोत. ऐका, गावात शिरल्यानंतर तिच्या डोक्यावर टोपलं असायचं. ती म्हणायला सुरुवात करायची, हा सुया घ्या, मनी घ्या, दाताचं दातवन घ्या ग कोणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी. बरोबर आहे का नाही? डोक्यावर टोपलंय तिचं. गावाची सुरुवात झाली, तिने बोलायला सुरुवात केली. महिला मंडळ असं बोलत असताना तिला एका राजाने पाहिली. कोणी पाहिली? जागेत ना तुम्ही? तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? कोणी पाहिलं? राजाने. राजाला ती आवडली. ताई, राजाला आवडल्यानंतर राजा म्हणे, मी तुम्हारी बिना जी नाही सकता. मी लग्न करेल तर तुझ्याशीच करेन. ऐका, आता फिरणारी, डोक्यावर टोपले घेऊन सुयापोत विकणारी आता राजाची राणी झाली. पण महाराज म्हणले ना, जो जसा आहे तसा त्याचा स्वभाव अजिबात जात. आधी होती दासी, पटराणी केले तिसी, तिचे हिंडणे राहीना, मूळ स्वभाव जाईना, तिचे हिंडणे राहीना, मूळ स्वभाव जाईना. आधी होती दासी, आधी होती दासी, पटराणी केले तिसी, पटराणी केले तिसी, तिचे हिंडणे राहीना, मूळ स्वभाव जाईना, हिंडणे राहीना, मूळ स्वभाव होता ग्राम जोशी, आधी होता ग्राम जोशी, राजा पद दिले त्यासी, राजा पद दिले त्यासी, त्याचे पंचांग राहीना, मूळ स्वभाव जाईना, पंचांग राहीना, मूळ स्वभाव जाईना. त्याचे पंचांग राहीना, मूळ स्वभाव जाईना, पंचांग राहीना, मूळ स्वभाव जाईना. केला सत्संग, आधी केला सत्संग, तुका झाला पांडुरंग, तुका झाला पांडुरंग, त्याचे भजन 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 राहीना, मूळ स्वभाव जाईना, भजन राहीना, मूळ स्वभाव जाईना. आधी होती दासी,
तैसी पट्ट राणी केले तिसी तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना. जसा ज्याचा स्वभाव आहे तो अजिबात बदलत ताईंनो. या जगामध्ये विश्वामध्ये प्रत्येकाचे चेहरे सारखे आहेत का? नाही. हाताची पाची बोटं सारखी आहेत नाही. त्या प्रकारे कुणाचा स्वभाव कसा, कुणाचा स्वभाव कसा, प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो. बरोबर आहे का नाही दादा? काहीचा स्वभाव चांगला असतो. चांगला कळतो का? चांगलं केलं तर चांगलं म्हणतील, वाईट केलं तर समजून सांगतील. याला म्हणतात चांगला स्वभाव. काहीचा खोडीचा असतो. खोडीचा कळतो का? किती बी चांगलं करा तरी चांगलं म्हणणार ना. खोडीचा स्वभाव. समजा एखाद्याने घर बांधलं, घर बांधल्यानंतर आपल्याला बोलवलं आणि आपण गेल्यानंतर ते घर पाहिलं, तिथे जेवणही केलं. आपलं काय कर्तव्य आहे? वा दादा मस्त घर बांधलं तुम्ही. बरोबर आहे का नाही? असं घर आमच्याकडून बांधलं गेलं नसतं. असू दे, आमचं घर लहान आहे, तुमचं घर मोठं आहे. आमच्याकडे 2-4 पाहुणे आले का आम्ही तुमच्याकडे आरामाला पाठवून देऊ असं म्हणलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? हे असं म्हणत नाही. याचा स्वभाव खोडीचा. अख्खं घर पाहून येतं, दाबून जेवणही करून येतं आणि मग घर मालकाचा हात धरून सांगतो, दादा सगळं बरोबर आहे, फक्त हा किचन इकडे नको पाहिजे होता, तो बेडरूम तिकडे नको पाहिजे होता, हा हॉल इकडे नको पाहिजे. त्याला म्हटलं, दादा तो आहे घरी दरवाजा आहे पण त्याला कडी नाही, त्याची व्यवस्था करतो अगोदर. बरोबर आहे का नाही? स्वभाव आहे बरं का. एखाद्याने गाडी घेतली ना दादा, आपलं काय कर्तव्य? वा दादा परिस्थिती नव्हती तुमची पण तुम्ही गाडी घेतली, रुपया रुपया जमा केला, कष्ट करून गाडी घेतली, आपलं काय कर्तव्य? वा मस्त केलं दादा. पेढे खाल्ले पाहिजे, गप गुमान घरी आलं पाहिजे. पण तसं नाही महाराज. हा त्याची गाडी पाहतो, दाबून पेढेही खातो, 2-4 टोनगे बाजूला घेतो आणि तंबाखूलाच न लावता म्हणतो, काय नाही कायचं काय, हप्त्याने घेतली अशी. आत्याने ती गाडी हप्त्याने घेऊ दे का सप्त्याने घेऊ दे, तो ह्या काय पोटात दुखायला लागला. स्वभाव आहे हा लोकांचा. कोणाचा कसा, कोणाचा लक्ष द्यायचं नाही. ताईंनो, जीवन जगत असताना एका पुस्तकात वाचलं होतं, निंदकाचे घर असावे. हा, महाराजांनी तालुक्यात म्हटलं नाही, जिल्ह्यात म्हटलं नाही, गल्लीत म्हटलं नाही, गावात म्हटलं नाही. कुठे म्हटलं? शेजारी. ज्याला शेजारी निंदक येतं स्वतःला भाग्यवान शब्द अजून सोपं सांगेल दादांनो. जो व्यक्ती समाजात चांगलं काम करतो, चांगल्या प्रकारे बघतो, धर्माचं काम करतो, सत्य बोलतो, त्या माणसाला आयुष्यामध्ये 2 बक्षिस हमखास भेटतात. 1 निंदा आणि 2 विरोध. हो महाराज. ज्याला कळलं त्याला धन्यवाद, ज्याला नाही कळलं त्यांनी प्रसाद घेतल्याशिवाय जायचं. बरोबर आहे का नाही महाराज? कठीण आहे हे जग, पण ऐका, जग किती कठीण असलं आणि माणसावर किती संकट आली, कोणी किती निंदा केली तरी संकटाला म्हणता आलं पाहिजे, अरे तू असशील लाख मोठा पण तुझ्यापेक्षा माझा जगाचा मालक मोठा आहे, हे म्हणता आलं पाहिजे. अजिबात चिंता करायची नाही, टेन्शन घ्यायचं नाही महाराज. हो, जगाचं काय, जग पायी चालू देत नाही, घोड्यावरही बसू देत नाही. स्वभाव आहे हा जगाचा. ताई, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. आपला विषय चालू होता, ती डोक्यावर टोपली घेऊन विकणारी आता राजाची राणी झाली. राणी कोणालाही म्हणत नाही. राणी झाल्यावर सुद्धा तिचा मूळ स्वभाव काही जात नाही. 4-5 गल्ल्या फिरल्याशिवाय तिला जेवण पचायचं. बरोबर आहे का नाही? फिरणारी ती फिरणारी. लग्न झालं तिचं, लग्न झाल्यानंतर रोज गल्ली बदलून जायची सवय. रोज पुढच्या गल्लीत जात होती, आजच्या मागच्या गल्लीत गेली. कोण? वैदिन. जागेत ना तुम्ही? हो, फिरण्याकरता वैदिन गेली. जात असताना तिला असं ओट्यावर बचत गट बसलं होतं. कळतं का तुम्हाला बचत गट? हा, महिला आघाडीच्या बाया, मजुराचे मुकड देऊन. बरोबर आहे का नाही? असे बसले होते. म्हणे, बाई तू कोण ग? म्हणे, मी राजाची राणी. राजाची राणी, आता लग्न झालं. म्हणे, हो, आपल्याकडे परंपरा आहे, नव्या नवरीने उखाणा घ्यायचा असतो, नाव घ्यायचं असतं. आता ती फिरणार येतील काय माहिती. बरोबर आहे का नाही? आणि ओट्यावर बसणारी व्यक्ती म्हणजे खूप हुशार असतात बरं का. गावोगावी नारद ओटा असतो आणि नारद ओट्यावर बसणारी सगळीच मंडळी खूप हुशार असते. आयजी, DIG, IPS, PSI, UPSC, MPSC उत्तीर्ण झालेली विद्यार्थिनी. कोण कोणाच्या घरी किती वाजता गेलं, किती वाजता आलं, कोणत्या गाडीनं गेलं, कोणत्या गाडीने आलं. बरोबर आहे का नाही? सगळी माहिती. बरं, इकडचं महिला मंडळ खूपच शांत आहे, बोलतच नाही. खरंच बोलत नाही का हो तुम्ही? हे म्हणतील, ताई काय याचं शांत, तुम्ही घरी येऊन पहा. ही म्हणते का, हो तुमचं काय काय सांभाळू, घर सांभाळू, शेती सांभाळू, शेळ्या सांभाळू, मेंढ्या सांभाळू, तुमच्या आई वडील सांभाळू, लेकरं सांभाळू, काय काय सांभाळू. हो म्हणे जगदंबा, हो कालिंका, फक्त तोंड सांभाळ, बाकी मी सगळं सांभाळतो. हे साधन आहे. अशा 2-4 महिला मंडळ जवळ आल्या ताई. त्यातली एक म्हणली, बाई माय नवरा घरीच येत नाही, फोन आला की चालला, फोन आला की चालला, फोन आला की चालला. आता तिचा नवरा पोलीस होता, तो कधी घरी येत असतोय? ड्युटी इज ब्युटी. बरोबर आहे का नाही? त्यातली एक म्हणे, बाई निदान दिवसातून 1 फेरी तरी मारतो. माझा MIDC ते सकाळी 8ला गेला की रात्री 8ला येतो. दिवसभर त्याचा चेहरा पानं होत. त्यातली एक कलाकाराची होती, ती म्हणे, बाई तुमचे दोघांचे परवडले, माझा गुढीपाडव्याला गेला का हनुमान जयंतीला येतो नारळ घेऊन. बरोबर आहे का नाही? त्यातली एक बेवड्याची होती, ती म्हणे, बाई तुमचे तिघांचे परवडले ग, निदान पायानं घरी तरी येतात, माझा
त्याला शोधायला जावं लागतं, ह्या गटारीत असेल का त्या गटारीत असेल. आणि चुकून जर का पिऊन आला, लेंजिम खेळत आला, लेझिम खेळत असताना जर का त्याचा गटारीत पाय गेला आणि गटारीत तो जाऊन फसला आणि एखादं डुक्कर त्याला चाटण्याकरता गेलं आणि त्याची शेपटी हातात आली ना, तो हा हळूच म्हणतो, आली सुरेखा. साधं नाही हो, एवढं सोपं थोडी वाटतंय तुम्हाला. खूप कष्ट करतात बरं का तुम्ही. ऐका ऐका. तिला म्हटलं, बाई नवी नवरी का? म्हणे हो. मग लग्न झालं तुझं? म्हणे हो. बरं मग आपल्याकडे पद्धत आहे उखाणा घ्यायची, नाव घ्यायची. आता ती वैदीन, तिचा नावाचा दूरपर्यंत संबंध नाही, पण ती म्हणे कसं तरी आता घ्यावंच लागेल, पर्यायच नाही. ती वैदीन नाव घेते बरं का ताई. ती म्हणते, ताई चांदीचा हत्ती त्याले सोन्याचे पाय. ऐकताय ना तुम्ही? चांदीचा हत्ती त्याले सोन्याचे. तुम्ही इतकं लक्षपूर्वक ऐकता जसं हरिपाठ सांगते मी तुम्ही. सुरुवातीला महाराजांनी अभंग म्हटले, प्रमाण दिले, नसतील आठवणते. असू द्या असू द्या, काय नाही, कालायतच नाही ना. बरोबर आहे का नाही? तुम्हाला तसं पाहिजे, आम्ही काय करणार. ऐका. ती म्हणते, बाई चांदीचा हत्ती त्याले सोन्याचे. पाठ करून घ्या तुम्ही. चांदीचा हत्ती त्याले सोन्याचे आणि राजाचं नाव घेते आर दिवाकर वाडगम आहे. गेला काहीचा स्वभाव नाही. राणी अशी कोणालाही म्हणता येत. राणी वैभवाची असते, वैभव संपन्नतेची असते, शूर असते, वीर असते. महाराज म्हणले, आम्ही वीर राणी झालो. कशाच्या आधारावर? महाराज म्हणले, बळ मिळवलं. कोणतं बळ? निश्चयाचे बळ. तुका म्हणे हे बळ. निश्चय जमा केलं आणि ते निश्चयाच्या जोरावर आम्ही जगाच्या मालकाचा शेजार प्राप्त केला. अभंगाच्या पहिल्या चरणात. पीरे मागारी अति निम आता, अति निम आता. पीरे मागारी अति निम आता, अति निम आता. पीरे मागारी आजी देवा आता, आजी देवा पीरे मागारी आजी आता, आजी माता. पीरे मागारी आजी निम आता, अति निम आता. पीरे मागारी आजी निम आता, अति निम आता. पीरे मागारी आजी निम आता, आजी देवा पीरे बाबारी. देश देश दानी गोविंदा, देश देश दानी गोविंदा. कैसले दानी गोविंदा. वाले गरनी जिनाले पलरानी बोली वाले गरनी जिनाले पलरानी बोली. फैसले सदारी गोविंदा फैसले सदारी गोविंदा. फैसले सदारी, फैसले सदारी गोविंदा. आमरे सदारी, फैसले सदारी गोविंदा. गरे गारे गरानी गारे पत्तरानी बल
शेजारी गोविंदाचे आचेने आता फिरे माघारी बसले शेजारी गोविंदा टाळी वाजव बरं एकदा जोरदार. महिला मंडळ टाळी वाजवायला का टॅक्स लागतो का जीएसटी लागतो? काहीच लागत नाही. बरोबर आहे का नाही? वाजवत चला असं फ्रेश. बरोबर आहे का नाही? हां. महिला मंडळ जी व्यक्ती जोरात टाळी वाजवते ना ती उदार मनाची असते. जी व्यक्ती जोरात टाळी वाजवते ती उदार मनाची असते. जी व्यक्ती हळू टाळी वाजवते ती प्युअर कंजूस मनाची असते. मग अजिबात कंजूशी करायची नाही. बरोबर आहे का नाही? सुंदर चाल म्हटली महाराजांनी. ऐका. हाची नाही माता न फिरे माघारी बैसले शेजारी गोविंदाचे. महाराजांचं म्हणणं आहे आयुष्यामध्ये जीवन जगत असताना जी कला जी गोष्ट माणसाला मोठं करते प्रसिद्ध करते ती कला माणसाने कधीच सोडू नये. ते कार्य माणसाने कधीच सोडू नये. ऐका. जर कीर्तनकार कीर्तन करत असेल आणि कीर्तनाच्या जोरावर कीर्तनकाराला प्रसिद्धी प्राप्त होत असेल नाव प्राप्त होत असेल त्याचं नाव लौकिक होत असेल तर त्याने कीर्तनाला म्हटलं पाहिजे हाची नेम आता न फिरे माघारी. मायबाप या ठिकाणी दोघेही पखवाज वादक सुंदर प्रकारे पखवाज वाजवतात. जर पखवाजाच्या कलेने किंबहुना पखवाजाची साधना करून त्यांना जर का प्रसिद्धी प्राप्त होत असेल नाव प्राप्त होत असेल नाव लौकिक होत असेल तर त्यांनी त्या पखवाजाला म्हटलं पाहिजे हाची नेम आता न फिरे माघारी. ऐका. सप्ताह करून तुमच्या मनाला समाधान प्राप्त होतंय. भगवंताचं नामचिंतन करून तुमच्या अंतःकरणाला समाधान प्राप्त होतंय तर तुम्ही त्या सप्ताहाला म्हटलं पाहिजे हाची नेम आता न फिरे माघारी. ऐका. जीवन जगत असताना माणसाने खूप उंची गाठावी माईबाप पण उंची गाठत असताना एवढ्या सगळ्या गोष्टी प्राप्त झाल्यावर सुद्धा आपले पाय मात्र जमिनीवर असावे. कारण या महाराष्ट्राने भरपूर लोकांना डोक्यावर घेतलं आणि तसंच खाली सुद्धा टाकलेलं आहे. सांगायचा प्रयत्न करायचा आहे मला तुम्हाला. एकदा हातांनी पायाला प्रश्न केला म्हणे का रे संपूर्ण काम मी करतो संपूर्ण कष्ट मी करतो तरीही लोक तुझ्याकडे का नतमस्तक होतात? पायाने उत्तर दिलं दादा लोकांनी नतमस्तक व्हावं याच्याकरता आपण जमिनीवर असावं लागतं. बरोबर आहे का नाही? महिला मंडळ हाची नेम आता न फिरे माघारी. विराणी भाव प्रसंगातला अभंग आहे. महाराज म्हणले आम्ही भगवंताचा शेजार प्राप्त केला. महाराज जर तुम्ही भगवंताचा शेजार प्राप्त केला याच्याकरता काहीतरी प्रवास केला असेल ना काहीतरी तुम्हाला करावं लागलं असेल. महाराज म्हणले केलं ना. अभंगाच्या दुसऱ्या चरणात घररी गे झाले पटराणी बळे घररी गे झाले पटराणी बळे घररी गे झाले पटराणी बळे घररी गे झाले पटराणी 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 पटराणी वाईले सवारे परब्रह्म वाईले सवारे परब्रह्म घररी गे झाले पटराणी घररी गे झाले पटराणी घररी
घर रिगे झाले पट्ट राणी बडे वरिले सावडे परब्रह्म महाराज आम्ही प्रवास केला जगाच्या मालकाच्या दिशेने निघालो घर रिगे झाले पट्ट राणी बडे ऐका ताईंनो माणसाने जीवन जगत असताना 3 लोकांकरता जीवन जगलं पाहिजे 3 व्यक्तिमत्वांकरता 3 वैशिष्ट्यांकरता जीवन जगलं पाहिजे 1 माणसाने देवाकरता जीवन जगलं पाहिजे 2 देशाकरता आणि 3 धर्माकरता जगावं माणसाने देवाकरता देशाकरता नाही तर धर्माकरता ऐका देवाकरता जगले ते संत देशाकरता जगले वीर जवान आणि धर्माकरता जगले शूर आणि वीर ताई तुमची संख्या जास्त कीर्तनाकरता यादी विसुरभूती शिवशक्ती रूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमा शूर वीर घडण्याकरता सुद्धा पवित्र आईची कुश लागत असते वीर जवान सुद्धा पवित्र आईच्या कुशीतून जन्माला येत असतो मायबाप सांगायचा प्रश्न एकच आहे जीवन जगत असताना जननी ऐसो पुत्र जने भक्त दाता या शूर नाही तो बिचारी वांज भली ना गवाय आपला नूर आपलं लेकरू भक्त असलं पाहिजे दाता असलं पाहिजे नाहीतर शूर आणि वीर असलं पाहिजे ऐका ताईंनो एका स्वराज्य सौदामिनीनं उघड्या डोळ्याने पाहिलेलं स्वप्न होतं माझ्या राजाने स्वराज्य स्थापना करावी छत्रपती शहाजी महाराज आणि त्या ठिकाणी राजमाता जिजाऊ उघड्या डोळ्याने पाहिलेलं स्वप्न छत्रपती शिवाजी राजांनी साकार केलं ताई आपलं लेकरू सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज होऊ शकतं नाही शिवाजी महाराज तर कमीत कमी मावळा सुद्धा होऊ शकतं पण ताईंनो ते संस्कार आपण त्यांच्यावर टाकले पाहिजे लहान असताना लेकरू पाळण्यात असेल ना तर पाळणा म्हणत चला त्याला भगवान पांडुरंग परमात्मा भगवान श्री कृष्ण यांच्या गवळणी याचा पाळणा म्हणत चला म्हणजे त्याच्या कानावर योग्य संस्कार जातील योग्य शब्द जातील म्हणत चला ना लेकरू पाळण्यात टाकलं तुम्ही तर म्हणत चला सोनियाचा दिवस आजी अमृते पाहला सोनियाचा दिवस आजी अमृते पाहला सोनियाचा दिवस लेकरू पाण्यात असेल तर म्हणत चला सोनियाचा दिवस आजी अमृते पाहला म्हणा त्याच्या कानावरती योग्य शब्द जातील म्हणा ना कुलभूषणा दशरथ नंदना निद्रा करी बाळा मनमोहना
राम लक्ष्मणा बाळा जो रे हलवी कौशल्या सुंदरी लावून ज्ञान दोरी पुष्पे बरसली सुरवरी गरजती जय जयकारी बाळा जो रे रुण झुन पायी पैंजण पायामध्ये बाळा निज निज बाळा नको वाजू रे खुळखुळा म्हणत चलाव त्याच्या कानावर योग्य शब्द पडतील ताई. पण कसं आहे आमच्याकडे एकीनं पाडला म्हटलं. ती म्हणते बाई हा दिल्लीचे केले किल्ले सुरतचा केला भाला दिल्लीचे केले किल्ले सुरतचा केला भाला पप्या माझा दारू प्याला अख्ख्या खेड जिल्ह्यात धिंगाणा केला. असा पाडणार नाही म्हणायचं. आपल्या लेकराला योग्य संस्कार घडले पाहिजे. राजमाता जिजाऊंनी बर का गर्भामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असताना हरिविजय भक्तिविजय पांडव प्रताप ज्ञानेश्वरी गाथा अशा ग्रंथांचं पारायण केलं म्हणून ते लेकरू जन्माला आलं. किंमत केली दुधाची तुझ्या आईची जागा झाला महाराष्ट्राचा राजा शिवभा माझा झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा झाला महाराष्ट्राचा राजा शिवभा झाला महाराष्ट्राचा राजा शिवभा किंमत केली दुधाची तुझ्या आईची जागा किंमत केली दुधाची तुझ्या आईची जागा झाला महाराष्ट्राचा राजा शिवभा माझा झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा झाला महाराष्ट्राचा राजा शिवभा झाला महाराष्ट्राचा राजा शिवभा दिल वचन मासाईब वचन पूर्ण करी दिल वचन मासाईब वचन पूर्ण करी बाई राजा ग शुभा माझा ग बसला घोड्यावरी राजा ग बसला घोड्यावरी शुभा माझा ग बसला घोड्यावरी शिवभा राजा कसे शिवभा राजा कसे शिवभा राजा कसे अंधार फार झाला आता दिवा पाहिजे अंधार फार झाला आता दिवा पाहिजे या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे या देशाला शिवा पाहिजे या देशाला शिवा पाहिजे मावड्यांनी केले स्वराज्यासाठी कष्ट शब्द राखीला शिवराजाचा हो शब्द राखीला शिवराजाचा फक्त शब्द राखीला शिवराजाचा फक्त एक मावळा छत्रपती शिवाजी राजांचा मायबाप स्वराज्य स्थापना करत असताना माझ्या राजाने विचार केला नाही जाती आणि पातीचा त्या मावड्यांच्या तलवारी पडत चालत नव्हता नखरा 7.5 अरे लढण्या करता जात असताना तो मावळा विचार करत नव्हता दिवस आणि रात्रीचा कारण मनामध्ये अभिमान होता त्या महाराष्ट्राच्या मातीचा मावड्यांनी केले स्वराज्यासाठी कष्ट शब्द राखीला शिवराजा हो शब्द राखीला शिवराजाचा फक्त शब्द राखीला शिवराजाचा फक्त कोंढाणा जिंकायला तानाजी पाहिजे कोंढाणा जिंकायला तानाजी पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की जय देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे प्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे वा वा, टाळी वाजवा.
जगावं माणसाडे देवा करता, देशा करता नाही तर धर्मा करता. ऐका दादा, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. कधी कधी काय वाटतं माहिती, आपण रस्त्याला त्यांची नावं दिली. छत्रपती शिवाजी महाराज महामार्ग, धर्मवीर संभाजी महाराज महामार्ग, राजमाता जिजाऊ महामार्ग. कधी कधी काय वाटतं दादा, अहो रस्त्याला नाव देऊन फायदा नाही. मग महाराज काय करावं लागेल? छत्रपती शिवाजी राजांनी, या शूर पुरुषांनी, या शूर वीरांनी जो मार्ग आपल्याला दाखवला, त्या मार्गावर जर आपण चाललो तर खरा परमार्थ होईल. काय वाटतं तुम्हाला? हो माईबाप, रस्त्याला त्यांची नावं देऊ नका. त्यांनी जो रस्ता दाखवला त्या रस्त्यावर चालायचा प्रयत्न करा. ऐका, जगावं देवा करता, देशा करता नाही तर धर्मा करता. आजही त्यांचं नाव आहे. 395 वर्ष झाले तरी आजही छत्रपती शिवाजी महाराजांची टिकून आहे कीर्ती. 18 पगड जाती त्या राजाची प्रेमाने करतात आरती. अहो राजांच्या पुतळ्याकडे पाहिलं तरी अंगात येते स्फूर्ती. असा राजा महाराष्ट्रात जन्माला आला, पावन झाली महाराष्ट्राची धरती. छत्रपती शिवाजी महाराज. अरे जंगलातील एक नंबर लाकडाला साग म्हणतात, जंगलातील एक नंबर लाकडाला साग म्हणतात. सापातील विषारी जातीला नाग म्हणतात. ज्याने लावली मुघलांची वाट त्याला जिजाऊचा वाघ म्हणतात. छत्रपती कर्म चांगलं होतं. हो माईबाप. आणि खरंच जो भगवंताला आपलंसं करून घेईल ना, त्याच्याकरता जगाचा मालक धावत येत असतो. आई भवानीने यावं तलवार द्यावी. मायबाप जीवन जगत असताना जगाच्या मालकाला आपलंसं करा. महाराज म्हणले हाची नियम आता, न फिरे माघारी बैसले शेजारी गोविंदाचे. पर्याय घर रिगे झाले पट्ट राणी बडे वरिले सावडे परब्रह्म. महाराज जर त्याच्या घराच्या दिशेने निघालो, त्याचं नामचिंतन केलं तर फायदा होईल का? हो. महाराज म्हणले तुका म्हणे येथे भजन प्रमाण. इथे भजन प्रमाण आहे. जो अंतःकरणापासून भजन करेल, नामचिंतन करेल, त्याच्या दारात का देव येणार नाही? आयता आला घरपुसोनी. मायबाप तो आपल्या घरी येणार आहे, फक्त आपण नामचिंतन मनापासून केलं पाहिजे. मग करायचं का भजन? करायचं ना? घ्या मग हात वरती सगळ्यांनी. वा, सगळ्यांनी हात वरती घ्या. महिला वर्ग, पुरुष वर्ग, पदरवाल्या, बिना पदरवाल्या घ्या बरं. आता घेणाऱ्या घेतल्या हात वरती. इकडं टोपीवाले, बिना टोपीवाले, गंधावाले, बिना गंधावाले घेतले का हात वरती? घेतले. वा वा वा. येऊ का आता चहा पिऊ? हा विठोबा भजन केलं, फ्रेश झाले. खरं सांगते हो, परमार्थ करावा तर तुम्हीच बर का. असं ऐकलंय मी, कोकणातला परमार्थ म्हणजे वैभव संपन्नतेचा असतो म्हणे. खरंच आज डोळ्याने पाहिलं बर का. मी सगळ्यांना म्हणलं होतं हात वरती घ्या, सगळ्यांनी हात वरती घेतले, त्याबद्दल धन्यवाद. मी काही न म्हणता खाली घेतले, त्याबद्दल डबल धन्यवाद बर का. सुंदर ताई. महाराज म्हणले हाची नियम आता, न फिरे माघारी बैसली शेजारी गोविंदाचे. घर रिगे झाले पट्ट राणी बळे वरिले सावळे परब्रह्म. महाराज
मग का हो, भगवंताचा शेजार ज्या वेळेला प्राप्त होईल, आम्ही जेव्हा भगवंताच्या दिशेने निघू तेव्हा काहीतरी फायदा होईल का? महाराज म्हणले हो, ज्या दिवशी देव तुमचा झाला त्या दिवशी तुमच्या जीवनातली भय आणि चिंता निघून गेली अभंगाच्या शेवटच्या बलियांचा अंग हो, हो, धन्य झाला बलियांचा अंग हो, धन्य झाला बलियांचा अंग हो, हो, संग झाला बलियांचा अंग हो, हो, संग झाला बलियांचा अंग हो, संग झाला बलियांचा अंग हो, हो, संग झाला बलियांचा अंग हो, हो, संग झाला बलियांचा अंग हो, हो, संग झाला नाही भय चिंता तुका मने 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 घरी गेलारे हो, हो, म्हातारानी बळे घरी गेलारे हो, म्हातारानी बळे नाही भय चिंता तुका मने 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 घरी झाले हो, हो, पट्टरानी बळे घरी झाले हा, हो, पट्टरानी बळे घरी झाले पट्टरानी बळे बळीराचा हवे रंग झाला नाही भय चिंता तुका मने नाही भय चिंता तुका मने बळीराचा रंग झाला बळीराचा रंग झाला नाही भय चिंता तुका मने नाही भय चिंता तुका मने टाळी वाजवा एकदा जोरदार. खरंच तुम्हा सर्वांना कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. अगदी समाधान वाटलं मनाला. ताई, निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा होता. हा चिनी माता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाचे. घर रिगे झाले पट्टरानी बळे, वरिले सावळे परब्रह्म. बडियाचा अंग संग झाला आता, नाही भय चिंता तुका म्हणे. घर रिगे झाले पट्टरानी बळे, वरिले सावळे परब्रह्म. तुकोबारायांचा अभंग मतीप्रमाणे सोडवला. जे चांगलं असेल नक्की घरी न्या, अपशब्द असतील या वाणीचे दूध समजून इथे सोडून जा. मायबाप आनंद आहे बरं का. सुंदर असा परमार्थ तुम्ही करत आहात आणि विनंती, हा परमार्थ जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मात्र टिकून ठेवा, एवढीच विनंती तुमच्याकडे करते. खूप सुंदर, अगदी नजर लागेल तुमच्या सप्ताहाला, एवढा सुंदर सप्ताह आहे. मायबाप सांगेल आज कीर्तना करता पुरुष वर्गाचं भलं मोठं प्रमाण. दादा, प्रत्येक कीर्तनातून हा मुद्दा सांगायचा प्रयत्न करते. शिवरंजनी लावा प्रत्येक कीर्तनातून, बल का. आज आनंद वाटला, सांगावंसं वाटतं म्हणून ऐका. आज जर का विश्वामध्ये पाहिलं ना तर आपल्यासारखी परमार्थिक व्यक्ती फार कमी दिसतात. आता ह्या टोप्या ज्या दिसत आहेत मला, या बऱ्याच भागात आता दिसत नाहीत. हो महाराज, खरं सांगते बरं का.
परमार्थ करावा तर तुम्हीच. सांगायचा प्रयत्न करेल दादा. तुमचं भलं मोठं प्रमाण आहे. आणि बघा, आजूबाजूला जर कोणी चुकीच्या मार्गाला जात असेल, व्यसन करत असेल, दुर्व्यसनी झाला असेल, तर त्याला समजून सांगत चला. आपल्या परमार्थाची किमया सांगत चला. नक्कीच प्रत्येक कीर्तनातून सांगायचा प्रयत्न करते. एक समाज प्रबोधन म्हणून छोटंसं कार्य मी हाती घेतलंय. माईबाप प्रत्येक कीर्तनातून व्यसनमुक्ती या गोष्टीवर बोलत असते. ऐका, जगाच्या मालकाने विश्वाच्या विश्वंभराने हा नरदेह व्यसन करून आपल्याला व्यर्थ घालण्याकरता दिलेला नव्हता. जगाच्या मालकाने हा नरदेह भजन करण्यात दिला होता. देवी दिला देह भजना गोमटा. पण कसंय दादा, आज समाजाचा अभ्यास केला ना दादा, तर 25-25 वर्षाचे लेकर आज 65 वर्षाच्या बापाच्या खांद्यावर जाताना दिसतात. कारण फक्त आणि फक्त व्यसन आहे. हो, व्यवस्थितरित्या जर पाहिलं ना, तर या जगामध्ये 75 ते 65% तरुण आज व्यसनाच्या आधारे जाताना दिसतोय. कोणी समोर पितय, कोणी चोरून पितय. त्यांना असं वाटतं आम्हाला कोणी पाहत नाही. पण दादा, तुम्ही जर चोरून दारू पित असाल आणि तुम्हाला वाटतंय माझ्या परिवाराला हे माहिती नाही, माझ्या मायबापाला माहिती नाही, अरे तुम्ही चोरत असाल जगापासून, पण जगाच्या मालकापासून तुम्ही अजिबात लपून नाहीयेत. माझे ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, तुम्हाला कधीच माफ करणार नाही, नाही माफ करणार. अहो, एवढं वाईट झालं या जगामध्ये मायबाप. चांगली चांगली तरणी पोरं व्यसनाच्या अधीन जातात. आणि सांगेल, ज्या ज्या लोकांनी व्यसन करून आपली प्रॉपर्टी गमवली, ज्या लोकांनी दारू पिली आहे ना, त्या लोकांकडे आज काहीच उरलं नाही. आणि ज्या लोकांनी त्या दारूच्या रिकाम्या बाटल्या विकल्या ना, त्यांचे आज बंगले झालेत महाराज. हो, कदाचित तुम्ही जो प्रसंग तुमच्या समोर सांगणार आहे ना, तो पेपरला वाचला असेल बघा. कधीतरी बातमी आली असेल टीव्हीला. दादा, किती श्रीमंत माणूस असू द्या, किती श्रीमंत असला, आणि तो जर व्यसन करत असेल ना, तर त्याची श्रीमंती जायला वेळ लागत नाही. खूप लोक म्हणतात, ताई मी श्रीमंत आहे. दादा, ही श्रीमंती हा पैसा दुपारची सावली. भल्या भल्याच्या अंगणात ती आली आणि निघूनही गेली. महाराज सांगायचा प्रयत्न करेल, जीवनामध्ये पैसा कमी कमवला तरी चालेल, पण व्यसनाच्या आधारे आपलं जीवन जगू नका. दादा, साधा सुद्धा नव्हता बरं का तो व्यक्ती. सत्य घडलेली घटना आहे. 100 एकराचा बागायतदार होता बरं का ताई. 100 एकराचा. कोणत्या गोष्टीची कमतरता नव्हती महाराज त्याच्या आयुष्यात. 2 बंगले होते. 100 एकराचा बागायतदार. दूध दुभत, गाई म्हशी, गडी माणसं, नोकर चाकर त्याच्या आजूबाजूला कामाला होते. हो बरं, माणूस इतका इमानदार होता दादा, गावात जर का एखाद्या गरीबाच्या मुलीचं लग्न असावं, त्या बापाने त्याच्या जवळ जावं, भाऊ मुलीचं लग्न आहे माझ्या, पण कन्यादान करण्याकरता पैसे नाहीत. त्या बागायतदाराने उत्तर द्यावं, चिंता करू नका दादा, मी तुमच्या मुलीचं कन्यादान माझ्या अंगणात करतो. एवढा इमानदार माणूस. अशा कमीत कमी त्या व्यक्तीने 52 मुलींचं कन्यादान केलं होतं. एवढा इमानदार माणूस होता. पण दादा, त्याच्या आयुष्यात एक गोष्ट वाईट घडली बघा. जपा बरं. इथे बसलेल्या प्रत्येक बापाला विनंती आहे, त्याने चेक केलं पाहिजे आपला मुलगा रात्री 12 वाजेनंतर घरी येतोय, 1-1:30 वाजता घरी येतोय, तर तपासलं पाहिजे तुमचा मुलगा कोणाच्या संगतीत राहतोय. तपासलं पाहिजे. हो, काय खातोय, काय पितोय, कोणाच्या संगतीत राहतोय, काय पाहतोय मोबाईलवर. प्रत्येक बापाचं कर्तव्य आज आहे. तुमचा मुलगा ऑनलाईन रमी तर खेळत नाही ना, तपासलं पाहिजे. मुलाने 1 रुपया मागितला ना दादा, तुमची मुलगी म्हणून सांगते, त्याला द्या तो 1 रुपया, पण त्याला म्हणा, तुझ्या बापाने घाम गाळून तो पैसा कमवलाय, याला व्यवस्थित खर्च कर. सांगा आपल्या मुलाला. तुम्ही तुमच्या मुलाला अहंकारी बनवू नका. तुझ्या बापाकडे लई पैसा आहे आणि खर्च कर, तुला किती खर्च करायचा, घाबरू नको, भांड तुला कोणाशी भांडायचं असं म्हणत जाऊ नका. हो,
फार वाईट घटना घडली त्याच्या आयुष्यात. 100 एकराचा बागायतदार, एका एकराची किंमत विचाराल तर 20 लाख रुपये, एवढा श्रीमंत माणूस होता. वाईट घटना अशी घडली, त्याला चुकीची संगत लागली. म्हणतात पंगत चुकली की जेवण चुकतं. पंगत चुकली की जेवण चुकतं. दादा, संगत चुकली ना की माणसाचं जीवन चुकत असतं. म्हणून कधी आयुष्यात संगत चांगल्याची संगत लागली त्याला, चुकीच्या माणसात उठू बसू लागला. लोक त्याला दारू पाजू लागले. दारूच्या नशेत तुर्र असलेला तो बागायतदार, इमानदार माणूस पुढे पुढे पत्त्याच्या अड्ड्यावर बसू लागला. ही दारू इतकी वाईट आहे ना ताई, जिच्या घरात शिरली त्याला विचार. सगळं नसता नाबूद केल्याशिवाय ती बाहेर येत नाही. फार वाईट असते ही. तिचा प्रणच असा आहे, मी कोणाच्या दारात चालत जाणार नाही, पण जो मला घरी नेईल त्याचा वंश संपवल्याशिवाय राहणार नाही. चुकीच्या लोकात उठू बसू लागला, दारू पाजू लागली लोक त्याला, पुढे पुढे पत्त्याच्या अड्ड्यावर बसू लागला. आणि होते नवळते जवळचे माणसानं जिंकून घेतले. नशेत होता ना. आणि जेव्हा त्याच्या जवळचे पैसे संपले ना दादा, तेव्हा बारकाईने ऐका, तेव्हा त्याच्या जवळ राहणारी, त्याच्या तुकड्यावर जीवन जगणारी, त्याला आबा दादा करणारी त्याला काय म्हणतात? पैसे आहेत का? नाहीत ना, मग उठायचं, बसायचं नाही, लायकी नाही आपली, चल उठ. लागलं त्याला. अरे, आपल्या जवळ राहणारी, आपण फेकलेल्या तुकड्यावर जगणारी कारी तुरीची भाषा करतात. लागलं हो त्याला. पण कसं आहे दादा, विनाशकारी विपरीत बुद्धी. ज्या वेळेला पैसा नव्हता ना, त्यावेळेला त्याला विपरीत बुद्धी सुचावी. 1 एकर जमीन त्याने डावावर लावली. इथून सुरुवात झाली. 1 एकर जमीन. मग ताईंनो 2 एकर, मग 3 एकर, मग 4, 7, 10, 12, 25, 35, 45, 65, 75, 85 एकर, 100 एकर. 2 बंगले होते त्याचे, तेही संपले. अगदी बंगल्याचं छप्पर झालं दादांनो. माझ्या तरुण दादांनो, बारकाईने कीर्तन ऐका. बंगल्यात राहणारा आता झोपडीत गेला. दारही नाही बर का, फळी लावायची, आतून दगड लावायचा, एवढी दुर्दैव अवस्था त्याची. माणसाला कमवायला आयुष्य जात असतो, त्याला गमवायला किती वेळ लागला माहितीये? 2 महिने आणि फक्त 18 दिवस. वडलो पार्जित जमीन होती, जायला किती वेळ लागला? 2 महिने 18 दिवस. सगळं काही निघून गेल्यावर त्याला वाटत होतं आता काही शिल्लक राहिलं नाही. मग अति दारू पिऊ लागला. दारू पिऊन 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 त्याचं संपूर्ण शरीर खराब झालं, लिव्हर खराब झालं आणि लिव्हराच्या आजाराने तो मेला. एका दिवशी बिना पाण्याची पिला आणि टाचा घासून मेला महाराज. कोणी पाणी द्यायला सुद्धा शिल्लक नव्हतं, मेला. अवस्था इतकी कठीण होती माझ्या दादांनो, त्याची अंत यात्रा करायला सुद्धा पैसे नव्हते. 2 दिवस ते मड घरातच पडलं. अक्षरशः त्याचा वास यायला लागला. गावातल्या लोकांनी वर्गणी जमा केली आणि त्याचा दाह संस्कार केला. लोक निघून गेली. तो लोकांचं काय मतलब की दुनिया में कौन किसका होता है, मतलब की दुनिया में कौन किसका होता है, धोखा वही देता है जिस पर खास भरोसा होता है. तीच लोक धोका देतात. निघून गेली लोक. पण दादा, मला कधी कधी असा प्रश्न पडतो, जे लोक व्यसनाच्या आधारी जातात, हातात ग्लास घेत असताना एकदाही विचार करत नाही का हो, घरी आपली पत्नी आहे, घरी आपले आई वडील आहेत, म्हातारे आहेत, कष्ट करतात. अरे जरा मागे वळून बघा, तुमची पळत जातात. हा विचार तुम्ही का करत नाही? हा विचार का करत नाही दादा? तो निघून गेला बर का ताई. तो तर जग सोडून निघून गेला, पण मागे त्याचा परिवार होता. अवघी 30 वर्षाची पत्नी होती महाराज. 7 वर्षाचा मुलगा होता.
आणि 2.5 वर्षाची मुलगी होती. आपल्याकडे पद्धत असते की कोणी मेलं ना की लोक त्याच्या घरी डबा घेऊन जातात किंवा ताट घेऊन जातात जेवणा करता 8 ते 10 दिवस. बर का दादा, त्या गावातल्या लोकांनी 1 दिवस डबा पाठवला, 2 दिवस, 3 दिवस, 14 दिवस उजाडला दादा. दुपारचे 2 वाजले तरी कोणी काही पाठवलं नाही. त्याची पत्नी होती घरी 30 वर्षाची. तिची अवस्था बघायला तिला काही कळत नव्हतं. काय होतंय, काय घडतंय, जणू तिचं संपूर्ण आयुष्य समाप्त झालेलं. तर तिचा पदर हलवत तिचा 7 वर्षाचा मुलगा म्हणतो, आई 2 वाजले दुपारची, भूक लागली मला. 2.5 वर्षाची मुलगी जवळ यावी, पदराला धरावं. आई, तिला माहित नाही हो भूक कशी लागते, माहित नाही तिला. बरं, भूक लागल्यावर काय म्हणावं लागतं हे माहित नाही. आई, पोटात दुखतंय ग माझ्या. तिच्याकडे पाहिले ना ताई, तर तिचं फाटलेलं फ्रॉक होतं, विस्कटलेले केस होते, पोट पाठीला चिकटलेलं होतं, गरिबीने काळवंडलेला चेहरा होता. त्या आईला म्हणते, आई पोटात दुखतंय. 7 वर्षाचं लेकरू म्हणतं, आई भूक लागली. तिला माहित नाही हो, आता मी काय करू हे तिला कळत नव्हतं. पण शेवटी आई ती आई असते दादा. एका परातीत तिने 2 दिवसाच्या आलेल्या भाकरी भिजू घातल्या, त्यात पाणी टाकलं, मीठ टाकलं आणि त्या पोरांना खाऊ घातलं. महाराज, तो दिवस गेला बर का दादा, पण 5वा तोच. आपण भुकेला खातो, भूक त्या घराला खात होती. आई भूक लागली ग, आई पोटात दुखतंय माझ्या, सारखे शब्द तिच्या कानावर येत होते. काय करावं कळत नव्हतं. ताई, दादा, फाटलेला पदर तिने सावरला, अशी घराच्या बाहेर निघाली. 2 प्रकारच्या चप्पल पायात घातल्या आणि समोर किराण्याचं दुकान होतं, त्याच्या जवळ गेली. आई ती आई असते ना. पदर पसरला, म्हणते, दादा, ओ काका, माझी घरी 2 चिमणी लेकरं उपाशी आहेत, काही द्या ना असेल तर. झाडलोट करेल, फरशी साफ करेल, तुम्ही सांगाल ते काम करेल. असं काय वाक्य होतं दादा. लाज वाटत नाही? नवरा जाऊन 4 दिवस झाली गावात हिंडते, जामर कुठेतरी जीव दे. काडीच फाटावं तशा वेदना तिला झाल्या, जणू अंगातून संपूर्ण रक्त गळून पडालेलं. आता समोर वीर होती, विहिरीच्या पायऱ्या उतराव्या, 10 दिवशी जीव द्यावा, पण ध्यानात येत होतो घरी लेकर आहेत माझी. कोण सांभाळ करेल त्यांचा, कोण सांभाळ करेल. मुलगी होती हो 2.5 वर्षाची. आणि आज इतकं भयानक जग झालंय ताई. आमच्या मालेगाव तालुक्यात डोंगराणी म्हणून गाव आहे, तुम्ही ती बातमी ऐकली असेल पेपरला. 2.5 वर्षाचं लेकरू होतं महाराज, 3.5 वर्षाचं कोवळं लेकरू. काय पाप होतं हो तिचं. ती मुलगी होती हे पाप होतं का स्त्री होती हे पाप होतं तिचं. लोक म्हणतात मुली कॉलेज जातात ना, केस मोकळे सोडतात, शॉर्ट कपडे घालतात, म्हणून त्यांच्यावर अत्याचार होतो. 3.5 वर्षाचं लेकरू होतं महाराज, काय पाप होतं तिचं. फार वाईट अवस्था झाली. तिच्या ध्यानात येत होती जग आता चांगलं राहिलं नाही, घरी मुलगी माझी, मुलगा आहे, कोण सांभाळेल. एक विधवा आई आपल्या 3 लेकरांचा सांभाळ करू शकते ताई, पण शोकांती काय, आज 3 मुलं एका विधवा आईचा सांभाळ करू शकत नाही. कुठेतरी संस्कारांची गरज आहे बर का. असं म्हणतात, जिच्या आयुष्यात 3 लोक निर्व्यसनी आहेत ना, तिचं आयुष्य सुखी म्हणे. एक, जिचा बाप निर्व्यसनी, तिचं बालपण सुखी. एका स्त्रीच्या आयुष्यात तिचा नवरा सुखी आहे ना, निर्व्यसनी, तिचं जीवन त्या ठिकाणी सुखी. आणि 3, जिचा मुलगा निर्व्यसनी, तिचं जीवन सुखी. तिची अवस्था बघाल ना ताई, तर म्हातारपणी कोणाचा मुलगा जाऊ नये, लहानपणी कुणाची आई जाऊ नये, तसं ऐन तारुण्यात कुणाचा नवरा जाऊ नये. फार वाईट परिस्थिती असते तिच्यावर. एखादी सुवासीन स्त्री गप्पा मारताना दिसली ना, लोक तिच्यावर संशय घेत नाहीत, पण चुकून जरी ही माऊली कोणाशी बोलताना जरी दिसली ना महाराज, हा समाज इतका विचित्र आहे, तिच्याकडे चांगल्या नजरेने बघत नाही. वाईट वाटलं तिला, जीव द्यावा असं वाटलं, पण परत आली लेकरांकरता. दारात लेकरू बसली होती, आई आली, आई आली, आई आली, आई आली. आई
काय आणलं ग खाण्याकरता? आई काय आणलं सांग ना आई. आई बोल ना काहीतरी. ताईच्या डोळ्यात पाणी होतं. लेकरांच्या डोक्यावर हात ठेवून म्हणते नाही रे पोरा, कोणा आली नाही आपली दया. गरीबाची लेकरं ना तुम्ही. तुमचा बाप तुम्हाला उन्हात टाकून निघून गेला, नाही आली कोणाला दया. महाराज 7 वर्षाचं कोवळं लेकरू होतं. किती वेळेस त्याचं पोटदम धरेलो. ताप आला त्याला. संध्याकाळचे 4 वाजले होते. दवाखान्यात नेण्याकरता पैसे नव्हते ताई. भट्टीसारखं त्याचं अंग भाजत होतं. त्या आईने वाटीत पाणी घ्यावं, मीठ टाकावं, उपर न फाडावं, त्याच्या पट्ट्या त्या लेकराच्या कपडावर ठेवत होती. आई रडत होती. ज्याला अन्नाच्या कणाची किंमत नाही ना, त्याने हा प्रसंग बारकाईने ऐका. पोटात अन्नाचा कण नसताना ते 7 वर्षाचं लेकरू म्हणत होतं आई भूक लागली. बेशुद्ध अवस्थेत म्हणत होता आई भूक लागली, आई भूक लागली ग, आई भूक लागली. तिला कळत नव्हतं आपण काय करावं. डोळ्यातून पाणी होतं मायबाप. त्या वेळेला तिची 2.5 वर्षाची मुलगी जवळ येते. आईचा पदर धरते, खांद्यावर हात ठेवते. आई काय झालं ग दादाला? आई काय झालं दादाला? आईने म्हणावं पोरा, त्याला ताप आला ग दीदी. कुणाला ताप आला? दादाला. तर त्या 2.5 वर्षाच्या मुलीने ज्या वेळेला आईच्या खांद्यावर हात ठेवला होता, ती विचारत होती आई आता दादाला ताप आला, मग का ग आई आता आपला दादा मरेल का ग? 2.5 वर्षाचं लेकरू ज्या वेळेला विचारत, तिच्या डोळ्यात पाणी होतं. तिने लेकरू हृदयाशी लावलं, डोक्यावरून हात फिरवला आणि त्याला विचारलं का म्हणतेस बाळा असं? दीदी असं का म्हणतेस तू? तर त्या 2.5 वर्षाच्या मुलीचं उत्तर होतं आई आपला दादाचा आता मेला ना, तर ती समोरची टपरीवाली काकू आहे ना, ती आपल्या घरी डबा घेऊन ये. कोण संपलं? दारू संपली का पिणारे संपले? कोण संपलं कोण? विनंती माझी दादा, अरे जीवन जगत असताना व्यसन करून तुम्हाला मिळणार नाही काही. व्यसन करून तुम्हाला मिळणार नाही काही. वाईट मार्गात घसरू देऊ नका तुमचा पायी. अरे रात्री अपरात्री डोळ्याला दिसणारी प्रत्येक स्त्री जर म्हणता आली ना तुम्हाला आई, तर काय येणार नाही या महाराष्ट्रात पुन्हा शिवशाही. येईल माझ्या दादा. विचार तेवढे प्रामाणिक ठेवा. ऐका, पवित्र अशा कोकण नगरीत मायबाप या कीर्तनातून काही तुम्हाला घरी न्यायचं असेल ना, तर हा प्रसंग अगदी पायाला हात लावून विनंती करते, नक्की घरी न्या. कुणी व्यसन करत असेल, चुकीच्या मार्गाला असेल, त्याला समजून सांगा. ऐका, आमचे दीपक दादा आणि त्यांचे संपूर्ण सवंगडी या निमित्ताने, सप्ताहाच्या निमित्ताने पवित्र अशा भूमीचं दर्शन मला झालं. त्यांचे मनापासून आभार. सगळीच या ठिकाणी गुणीजन मंडळी, गायक वादक, माझ्यापेक्षा